नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये दाखल होणार. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार यवतमाळमध्ये दाखल. नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण. यवतमाळमधील मोदींच्या सभास्थळी राहुल गांधींचे स्टिकर्स असलेल्या खुर्च्या. संजय राठोड यांच्या आदेशानंतर राहुल गांधींचे स्टिकर्स हटवले. यवतमाळमध्ये मोदींच्या सभास्थळी पारंपरिक लोकनृत्याचं सादरीकरण. बंजारा लोक संस्कृतीच्या नृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग. मोदींच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते किशोर तिवारी यांना पांढरकवडा पोलिसांची नोटीस. मोदींच्या सभेदरम्यान बेकायदेशीर कृत्य केल्यास कारवाईचा इशारा. फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं? भाजपकडनं वृत्तपत्रात जाहिरात. जरांगेंच्या आरोपानंतर भाजपचे कार्यकर्ते राजेंद्र साबळेंकडनं संभाजीनगर, बीड आणि जालन्यातल्या वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध. तर जालन्यातल्या अंबड शहरामध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून संचारबंदी शिथिल. अंबडमधील ग्रामीण भागात अजूनही संचारबंदी कायम. बारामतीच्या जागेसाठी भाजपकडनं निरीक्षकाची घोषणा नाही. भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता. चर्चांना उधाण. सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय. सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा जनता दरबार. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचं काम. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार मैदानात. युगेंद्र पवारांकडनं बारामतीत भेटीगाठी. सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराला सुरुवात. परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा लढत दिसणार. धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढणार. लोकसभा आणि विधानसभेला स्वराज्य सेना उमेदवार देणार. स्वराज्य शक्ती सेना पक्षाच्या संस्थापक करुणा शर्मा यांचं धनंजय मुंडेंना आव्हान. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपनं रणशिंग फुंकला. भाजपच्या कोर कमिटीची बैठक संपन्न. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना. नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या 60 गावातील सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश. अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच संघटना भाजपात. तर नांदेड भाजपात इनकमिंग आणि काँग्रेसमध्ये आउटगोईंग सुरूच. सोलापूरच्या माढा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटनांचा धडाका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना. सांगलीमध्ये खानापूर आटपाडीच्या पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. 700 मतदान यंत्रांची यांत्रिक तपासणी पूर्ण. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती. लोकसभा निवडणुकीसाठी कोकण प्रादेशिक पक्ष सज्ज. मुंबईसह कोकणातल्या 12 जागा लढवणार असल्याची माहिती. नाशिकमधील शेतकरी मोर्चाचा आजचा 3रा दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 दिवसांपासून शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी आंदोलनावर ठाम. पुण्यामध्ये मेट्रो प्रशासनाच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक. नव्या मार्गिकेचं काम होऊनही उद्घाटन होत नसल्यानं संताप. मेट्रो प्रशासनाला कार्यालयात जाऊन विचारला जाब. साताऱ्याच्या रामनगरमध्ये विद्यार्थ्यांवरती मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात 50हून अधिक विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांवरती रुग्णालयात उपचार सुरू. अकोला शहरातल्या मनपा 26 क्रमांक शाळेच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारातनं विषबाधा. उपचारानंतर प्रकृती स्थिर. ठेकेदारांवरती कारवाई करण्याची पालकांची मागणी. पुणे ड्रग्ज प्रकरणातील पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड. दिल्लीतनं 140 किलो मेफेड्रॉन ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी. पुणे ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट इंग्लंडमध्ये पोहोचले. लंडनमध्ये अनेक वेळा ड्रग्ज पाठवल्याची माहिती तपासात उघड. नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. उन्हाळी कांद्याला गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता. बुलढाण्यातल्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा. 15 तासांनंतरही गारांचा खच कायम. गारांचा खच मिळून तयार झाली 50 किलोची गार. जळगावच्या 40 गावात 3593 हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा. गावातील 5652 शेतकऱ्यांना अवकाळीची झळ. पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी मोठ्या संकटात. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं गहू जमीनदोस्त. शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट. शासनानं नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी. भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये म्हरेगाव शिवारात रानडुकरांमुळे मक्याच्या पिकाचं नुकसान. मक्याचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांकडनं नुकसान भरपाईची मागणी. बुलढाण्यामध्ये गारपीट आणि अवकाळीनं शेतकऱ्यांचे शेडनेट पडले. सीड हब म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव राजा तालुक्याला तडाखा.
एनडीआरएफ मधनं तात्काळ मदत देण्याची मागणी. नाशिकमध्ये मनमाडसह अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा. काढणीला आलेला गहू, हरभरा भुईसपाट. कांदा पिकाला सुद्धा फटका, शेतकरी संकटात. धुळ्यामध्ये वादळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उद्ध्वस्त. पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांकडून अवकाळीनं झालेल्या पीक नुकसानीची पाहणी. तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना 100% नुकसान भरपाई द्या. तुपकरांची सरकारकडे मागणी. वाशिमच्या मंगळूर पीर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीची तहसीलदारांकडून पाहणी. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीनं सरकारला सादर करणार असल्याचं आश्वासन. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अनेक गावात तीव्र पाणी टंचाई. पाणी नसल्यामुळे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांवर नामुष्की. तर बंकलेगी गावामध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रोश. नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा. 29 वाड्या वस्त्यांवरती टँकरनं पाणी पुरवठा सुरू.